न्यू साईदीप आणि न्यू साईदीप पुष्कर आणि विकी 9 टॉस साठी या. विकी 9 कर्णधार या. विकी 9 टॉस साठी या कर्णधार. हो सुरेख चेंडू चंद्रकांत चौधरी अर्थातच भाऊ करणसाठी. ज्या करणने पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय तोच करण. सुरेख फटका मारला जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल सॅम्युएल कोम्बिनचं. संपूर्णपणे झोकून दिलं. 1 धाव मिळते. व्हाईट बॉल स्वैर मारा. ते पडदा सोडा सर्वांना विनंती आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. करणचा महत्त्वपूर्ण पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी यार की है यारी निभाने यार की. तर डीजे स्मॅश आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय सुंदर संगीत संयोजन तुमच्या माध्यमातून कुणाल शिंदे. प्रदीप बाबू नवीन फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतोय. विकी मोरे नाणेफेकीचा कौल करतील क्रिकेटचे चाहते आणि आजचे समालोचक विकी मोरे. घाई करायचे कारण 4 वाजलेले आहेत. आपल्याकडे 2च तास शिल्लक आहेत आणि मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू शरीराचा भेद घेतोय. धावबाची संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन. चंद्रकांत चौधरी रवी फलंदाजीसाठी येतात. पहिलं षटक संपलंय. अतिशय सुंदर भाऊचं हे षटक. केवळ 2 धावा या षटकामध्ये आल्या. नवीन षटक घेऊन येतं सॅम्युएल कोम्बिन. रवी आणि रवीच्या बरोबरीने प्रदीप बाबू. सुरेख चेंडू
तर ग्रुपची जी तिसरी मॅच असणार आहे, नोंद घ्या, ती एका षटकामध्ये 4 बॉल असतील, अशी 4 षटकं असतील, याची नोंद घ्यायची. कारण वेळ कमी आपल्याकडे, केवळ 2 तास उरलेले आहेत. 4 बॉलचं षटक असणार. सुरेख चेंडू सॅम्युएल कोंबेन आणि धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना अंबरनाथ संघ जो पहिल्या 2 मॅच यानंतर होणाऱ्या सामन्यांबद्दल सांगतोय. हो, सुरेख फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 षटकं संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली केवळ 5. पहिल्या 2 सामन्यामध्ये अंबरनाथ संघ अतिशय चांगली कामगिरी करत होता, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी अडखळताना पाहायला मिळतोय. आणि कुर्ला बॉईज कुर्ला पहिला सामना टाय झालाय, तदनंतरचा सामना जिंकलाय आणि या सामन्यात चांगली कामगिरी करताना दिसतोय. गोलंदाजाचं नाव अरुण. सात धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू असताना हर्षादी अंबरनाथ या संघाच्या झालेल्या धावा आहेत. भरत नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. रवीच्या बरोबरीने अरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज. बॉक्स क्रिकेट लीग 2016 पर्व दुसरे. पुढचा चेंडू शरीराचा भेद घेताना दिसतोय. फईम यांच्याकडे चेंडू जातोय, निर्धाव चेंडू. सात धावा धावफलकावर. सुरेख क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये म्हणजे अंबरनाथ संघाचा वारू पहिल्या 2 सामन्यामध्ये सौफेर उधळत होता. या सामन्यामध्ये कुठेतरी कुर्ला बॉईज संघाच्या विरुद्ध अडखळताना पाहायला मिळतात सर्व फलंदाज. आणि डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. कदाचित चेंडू व्यवस्थित कलेक्शन होऊ शकला नाही, नाही तर बाद झाला असता. धावफलक 1 ने वाढतोय. धावसंख्या फलक जाऊन बसतोय 8 धावांवर. काही करायची विनंती आहे, ज्यांची यापुढची मॅच असेल किंवा एकदा इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगला त्वरित मैदानात यायचंय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, मॅचेस जास्त आहेत. सहकार्य करायचंय. पंच लक्ष द्या या गोष्टीकडे. ओ, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. 9 धावा धावफलकावर. सुरेख क्षेत्ररक्षण, एकीचे बळ बेचे बळ असं म्हटलं जातं.
धन्यवाद. तर 3 षटकं संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली प्रति षटकागणिक 3च्या सरासरीने 9 धाबांवर जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी पहिल्या 3ही गोलंदाजांनी केली आहे. भरत ज्याने आजच्या दिवसभरात क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, फलंदाजीत काय करतोय पाहायचंय. गोलंदाज नाव कळवा. इस्माईल गोलंदाज. रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी मारला जातोय आणि एकदा वसूल केली जाते. भरत चपळ आजचा चपळता या ठिकाणी दाखवली आहे. सुरेख फटका भरतच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सचिन राणे आणि पॅशन परसिस्टंटच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सुरेख फटका पुन्हा एकदा कालू यांचा. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख फटका भरतच्या बॅटमधून आणि धावसंख्या वाढते 1 ने. या षटकामध्ये मात्र धाव्या येऊ लागलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. 5 चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते इस्माईल यांची. Richard, 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 Richard. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला 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 आईची. धन्यवाद धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे डीजे. धन्यवाद. तर सलामी जोडी लवकर मैदानात. अजित निगम आणि पंच मिलिंद दोघांना विनंती आहे, आपल्याकडे मॅचेस भरपूर आहेत, घाई करा आणि मीटिंग कमीत कमी मीटिंग घ्या. तर यानंतरची मॅच त्यांनी देखील सज्ज राहायचं आहे. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 15. 14 धावा झाल्या धावफलकावर. 15 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती. कुर्ला बॉईज अर्थातच फहीमभाई आणि कंपनी याला. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. 2 जबरदस्त फॉर्मात असणारे फलंदाज निलेश बागोल, मॅन फ्रॉम विक्रोळी पारसाईड, आणि दुसऱ्या बाजूला वडाळा सहकार नगरचा सुपरस्टार अर्थातच प्रज्ञेश शिंदे पदी. दोघी फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येत आहेत. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते बाबू. पहिल्या 2 मॅचमध्ये सुरेख गोलंदाजी केली आहे प्रदीप उर्फ बाबू याने. तर या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी होते पाहायचं. धावसंख्या कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. तर पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. निलेश बागोल मॅन इन फॉर्म फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर घाई करायची विनंती आहे. यानंतरच्या सर्वच मॅचेस, वेळ आपल्याकडे कमी आहे, मॅचेस भरपूर आहेत.
पहिला चेंडू शरीराला आदळला जातोय बाबूचा, प्रदीप यांचा निर्धाव चेंडू. आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आजचा दिवस भरतने एकट्याने वन साइड गाजवलाय. तर सुरेख चेंडू होता, व्हाईट बॉल घोषित होतोय. आणखी एक धाव या ठिकाणी मिळेल आणि प्रज्ञेश शिंदेचा कॉल होता आणि फायदा घेतला. 2 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि भरत चेंडूवर गेला म्हटल्यावर लगेचच दोन्ही खेळाडू थांबलेले आहेत. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण भरतचा आज दिवसभरात झालेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चुकी होते यष्टीरक्षकाकडून. वेग एवढा आहे चेंडूचा की मोन्या अर्थातच अनिकेतला चेंडू सापडत नाहीयेत. 3 धावा धावफलकावर. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर. निलेश बागुलच्या खात्यात 1 धाव जोडली जाते. स्ट्राईकवर येतोय प्रज्ञेश शिंदे पदी. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. 4 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि पहिला विकेट माघारी परततोय 15 धावांची आवश्यकता असताना. सॅम्युअल फलंदाजीसाठी येत आहेत. आणि आणखीन एका विकेटचं पतन बाहेर मिळत आहे. सॅम्युअल कोंबेन देखील बाद. तर आणखीन एका विकेटचं धावबाच्या रूपात 2 खेळाडू माघारी परत आहेत. निलेश 2 खेळाडू धावबाच्या रूपात बाद झाले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा नाहीये, छोटी धावसंख्या आहे, परंतु ते करायचं असताना 2 खेळाडू धावबाच्या रूपात. मॅच मध्ये मात्र पुन्हा प्रवेश करताना पाहायला मिळत आहे तो अंबरनाथचा संघ. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कदाचित आणखी एक खेळाडू धावत होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते.
15 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. अजूनही 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. सोळा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी अनिकेत उर्फ मोन्या सुरेख आणि यशच्या उद्ध्वस्त करतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक कमी धावसंख्येत देखील जबरदस्त फाईट करताना अंबरनाथचे खेळाडू पाहायला मिळतात. पुढचा एक चेंडू आणखी एक मात्र या ठिकाणी धावाची संधी बचावला जातोय. चांगला चेंडू चांगली गोलंदाजी अनिकेत मोन्या या उल्हासनगरचा खेळाडू याच्याकडून पाहायला मिळते. सात धावा धाव फलकावर झाल्या आहेत. प्रज्ञेश शिंदे पदी. हो सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे अनिकेत याच्याकडून. आठ धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. परंतु सुरेख गोलंदाजीचे प्रात्यक्षिक कमी धावसंख्येत देखील फाईट करताना दिसतात हे सर्वच गोलंदाज. प्रदीपने चांगलं षटक लागलं त्यानंतर अनिकेतने त्याहूनही सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता मात्र संयम ढळला. अधिक वेग वाढवण्याचा प्रयत्न. चेंडू स्वैर जातोय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. तर काल मात्र या ठिकाणी सचिन राणे आणि कंपनी अर्थातच गजानन मुलुंड अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेला आहे. तर आज मात्र त्यांच्या विरुद्ध कोणता संघ अंतिम फेरीत जातो ते पाहायचं आहे. सुरेख फटका. एक धाव पूर्ण केली जाते. प्रज्ञेश शिंदे पडदा सोडा. जे लहान मुलं आहेत सर्वांना विनंती आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. सुरेख फटका पुन्हा एकदा प्रज्ञेश शिंदेचा पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. तर उठा त्या पाठी बसा थोडस विनंती आहे. पडदा सोडा. पायवर घ्या. सुरेख फटका पुन्हा एकदा या ठिकाणी मारला जातोय फलंदाज आसिफच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवर. केवळ 4 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे ती कुर्ला बॉईज संघाला. आणि या जर विजय मिळवला तर गटातील समीकरण बदलतील सर्वच. तर एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपातील आहे. 12 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. प्रज्ञेश
धावसंख्या 1ने वाढते. 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असणार आहे दी कुर्ला बॉईज फैम आणि कंपनी संघाला. उलटा स्पर्धा चेंडू, धावाची संधी, बचावला जातोय. राधे 11 ठाणे संघाचे प्रवीण या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. सुरेख फटका आता मात्र या ठिकाणी मारला जातोय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या इक्वल धावसंख्या होते. 14 धावांवर जाऊन पोहोचते. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. पाहूया ही 1 धाव, कारण सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर आता कुठेतरी कामगिरी खालवली पाहायला मिळाली अंबरनाथ संघाची या मॅच मध्ये. व्हाईट बॉल आणि सामना जिंकला जातोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅच सुरू करायची. क्षेत्ररक्षण कुणाचं आहे यानंतरची मॅच? विकी 9. टॉस कोणी जिंकलाय? बॅटिंग घेतली आहे. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. 4 ओव्हरचं 1 षटक असेल आणि 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या.